36 वर्षापासून नवसाचा गणपती म्हणून प्रसिद्ध असलेल्या या अष्टविनायक गणेश मंडळाने यावर्षी ऐतिहासिक देखावा म्हणून दिंडी रिंगण सोहळ्याचे आयोजन केले होते। या गणेश मंडळाला दुरून भाविक येऊन चांदीचं दान करीत असतात। यावर्षी 1 किलोहून अधिक चांदीचे दान करण्यात आले। या अष्टविनायक गणेश मंडळाने अतिशय सामाजिक धार्मिक सलोखा जपण्याचे काम केले। समस्त गावकऱ्यांसाठी हा रिंगण सोहळा एक मोठी पर्वणी ठरला। मानाचे पुजारी म्हणून शिवभक्त पारायण विश्वनाथ शंकर स्वामी महाराज यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती। तर या दिंडी रिंगण सोहळ्यासाठी मंडळाचे अध्यक्ष शिवार देवराव देशमुख, उपाध्यक्ष रावसाहेब बाजीराव देशमुख, सचिव किशन मारुती दमाने, चेतन देशमुख, रामेश्वर देशमुख, गजानन देशमुख, सुधाकर देशमुख, निवृत्तीराव देशमुख, परमेश्वर आडगावकर, माधव बाबूराव फुलारी, राजू शेख, महबूब शेख, जीवन किरणलाल जयस्वाल, अनिल जयस्वाल, तुकाराम गंगाधर कौशेसह यशवंतग्राम काउलगावचे सरपंच प्रतिनिधी नारायणभाऊ पिसाळ, बाबूराव देशमुख, पोलीस पाटील अविनाश वंजे, फौजदार शेख साहेब, जमादार DS थोरे यांनी मिरवणुकीसाठी चोख पोलीस बंद ठेवला होता। एकूण आनंदाच्या वातावरणात मिरवणुकीचा समारोप करण्यात आला। तुम्ही सरका कोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्व कार्य आपल्या इथे दरवर्षीप्रमाणे सार्वजनिक गणेशोत्सव अष्टविनायक गणेश मंडळ काऊगाव यांच्या मार्फत सादर होतो। उत्कृष्ट अशा प्रकारे गणपती बाप्पांचं आगमन या ठिकाणी होऊन 10 दिवस झाले शांततेमध्ये हा गणेशोत्सव सर्व भाविकांनी नव्हे काऊलगाववासियांनी सर्वांनी सर्व भजनी मंडळ तथा सर्व गावातील भजनी मंडळ यांच्या माध्यमातून उत्कृष्ट असा हा गणेश मंडळ साजरा केलेला आहे। गणपती बाप्पांचं आगमन, गणपती स्थापनेचं प्रयोजन हे सामाजिक सलोख्या नांदावा व सर्वांनी एकत्र येऊन संस्कार सर्वांना प्रसारित करावेत। कारण आजची ही काळाची गरज आहे की माणूस प्रगतशील होतोय, सुशिक्षित होतोय, पण संस्कारापासून वंचित राहतो। मग याचाच कुठेतरी घालमेल घालून या गणेश मंडळानं हा आगळा वेगळा उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे। कारण धर्म रक्षती रक्षता या संतांच्या वचनाप्रमाणे जिथे धर्माचं रक्षण केलं जातं तिथे सर्वांचं रक्षण होतं। म्हणून हेच या मंडळाने औचित्य साधून या ठिकाणी पायी दिंडी वारी याप्रमाणे जसं माऊलीचा
वारी निघते, ज्याप्रमाणे हनुमंत माऊलींची पदयात्रा निघते, ज्ञानेश्वर माऊलींची पदयात्रा निघते, त्याचप्रमाणे त्या पदयात्रेची झाकी अर्थात या ठिकाणी परमार्थिक क्षेत्राचा अध्यात्माची ओढ असणारा हे गणेश मंडळ त्यांनी या ठिकाणी ते आयोजन केलं आणि उत्कृष्ट प्रमाणे नामस्मरणाच्या गजरामध्ये आगळा वेगळा सालोखा घेऊन यांनी नामस्मरणाच्या गजरामध्ये हा गणेश उत्सव, गणेश विसर्जनाची मिरवणूक या ठिकाणी काढलेली आहे. खरं तर यांचा हा आदर्श सर्वच गणेश मंडळाने घ्यावा असा आहे. कारण आज माणूस सुशिक्षित झाला, माणूस प्रत्येक मुलाला मशीन, पैसे छापण्याची मशीन तयार करतो, परंतु संस्कारापासून वंचित होतो आणि परमार्थामध्ये ते संस्कार मिळतात. म्हणून ही परमार्थाची झाकी या ठिकाणी, परमार्थाची दिंडी, ही पदयात्रा या ठिकाणी या अष्टविनायक गणेश मंडळाने चांगल्या रीतीने या ठिकाणी मिरवणूक काढलेली आहे. म्हणून जास्त न वेळ घेता या गणेश मंडळांना, अष्टविनायक गणेश मंडळांच्या सर्व कार्यकर्त्यांना व गावकरी मंडळींना मी शिवभक्त परायण वीरभद्र स्वामी धुनवाडकर यांनी मला या ठिकाणी बोलवून यथोचित भजनाची परंपरा कशी असते, कसं काय असतं हे आम्हालाही सांगावं म्हणून मला या ठिकाणी पाचारण केलं आणि त्या योगाने मला तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा योग घडला. मी माझं महत्त्वभाग्य समजतो व माझे 2 शब्द या ठिकाणी संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.